हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत. आणि मी चाललोय गणपतपुळ्याला. आता आम्ही इथे एका पेट्रोल पंपावर थांबलोय पेट्रोल घालायला. ही आमची गाडी आता यातून जाणार आहे. सगळ्यात पहिला आम्ही गणपती मंदिर आहे तिकडे जाणार आहे. मग तिकडं बीचवर जाऊन आणि जे बाकीचे जे गणपती आहेत मानाचे 2-3 तिकडे पण जाणार आहे. जो हायवे आता इकडं जाणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघत राहा. चला आपण लेट्स गो. तर आमचा जरा प्लॅन चेंज झाला आहे. आता आम्ही आलोय रत्नागिरीला आणि इथलं जो रत्नदुर्ग किल्ला आहे त्यावर आलोय. आता बरोबर किल्ल्यावरच आहे, इथं थांबलोय. इथं बरोबर भगवती देवीचं मंदिर आहे. आत काय व्हिडिओ काढायला देत नाहीत, त्यामुळे आतलं काय व्हिडिओ काढायला मिळालं नाही. पूर्ण एकदम शांत मंदिर आहे. एकच मंदिर आहे वरती. इकडं समुद्र दिसतोय तुम्हाला. पूर्ण सगळीकडनं समुद्र आहे इकडं या साईडला. आणि इथं बरोबर हा झेंडा आहे बाबा. आणि साधाच बारका किल्ला आहे, फक्त कडनं अशी तटबंदी आहे. पूर्ण फिरून इकडंच येते परत, एवढाच केला. चला तटबंदी फिरून दाखवतो तुम्हाला. आता आपण आलोय बसक्या बुरुजवर. इथं लिहिले बसक्या बुरुज. आणि इथनं बघा कसला भारी व्ह्यू दिसालाय. समुद्र कसला भारी दिसाला इथनं. हा बसक्या बुरुज म्हणून नाव आहे इथं. कसला भारी व्ह्यू आहे खरं इथनं. एक नंबर दिसाला कसला भारी. आता आपण तिकडं आलोय पूर्ण असं. यानंतर आपण काळा समुद्र तिकडं पण जायचं चालले. तिकडं जाणार पहिला. मग पहिला आता किल्ला फिरून घेऊ अजून. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारचे प्रमुख होते जे कान्होजी हांगरे, त्यांची इथं मूर्ती आहे. आणि त्यांचा ओरिजिनल फोटोसुद्धा इथं आहे, प्रिंट केलेला तो तिथं आहे. तुम्हाला मगाशी मी दाखवतो तिथं. आणि किल्ला एकदम बारका आहे, एकदम पूर्ण असं तटबंदी आहे समुद्राच्या कडेनं. एवढंच कचरा बघा इथं किती आहे. प्रत्येक किल्ल्यावर कचरा दिसतेच, यात काही विषयच नाही. आता मी आलोय रत्नागिरीत असणारा काळा समुद्र, तो म्हणजेच मांडवी बीच. पूर्ण हे म्हणजे काळा समुद्र म्हणजे पाणी काळं नाही आहे, ही जी वाळू ती काळी आहे पूर्ण इथली. हवंय. आता आपण तिकडनं आलतो पलीकडे, जो किल्ला होता तिथनं बघितलेला पूर्ण. आणि ही वाळू काळी आहे, म्हणजे असं समुद्र काळा नाही, फक्त म्हणताना असं म्हणतात की काळा समुद्र. तर आपण बरोबर इथं मध्ये आलोय फुटपाथवरून चालून. आणि तिथं बरोबर तुम्ही बघू शकताय पाणी मिक्स होत नाही बघा, 2 कलरचं ते दिसत असेल तुम्हाला तिथं पुढं. आणि इथं दोन असं वेगवेगळे दिसते. आता आपण आलतो इथं किल्ल्यावरती, या किल्ल्यावरून आपण आलोय.